राम जय जय राम। श्री 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 राम जय राम। नमस्कार. आज दिनांक 27 जानेवारी. श्रीराम जय जय राम. नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग. नमस्कार. आज दिनांक 27 जानेवारी. श्रीराम जय जय राम. नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग. सर्व साधनात श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे, पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत कृपाच पाहिजे. आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे, हे पक्के लक्षात ठेवावे. योगात योग करीपर्यंतच समाधान असते, पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणे, नाद ऐकणे या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वानुभूती पाहणे ही निर्गुण उपासनाच होय. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा, केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे. म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोचवते. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरतेच असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. तुकाराम बुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली. याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसेच हे आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय. 4 माणसे होती. त्यांना सर्वांना एकच रोग झाला होता, पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती. वैद्याने त्यापैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले. त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले. त्याच्याही पेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले आणि सर्वात श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले. त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावे, नाम वृत्ती सांभाळून घ्यावे. नामाशिवाय जगात दुसरे सत्यच नाही अशा दृढ भावनेने घ्यावे. सर्वांना फळ सारखेच मिळेल. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. श्रीराम जय जय राम. महाराज म्हणतात की परमेश्वराकडे जाण्यासाठी अनेक साधने सांगितलेली आहेत, पण आत्ताच्या काळात भगवंताला साधण्यासाठी सगळ्यात जे उत्तम साधन आहे ते म्हणजे त्याचं नाम, कारण ते परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे. आणि साधकही ज्यावेळी अशा नामात दंग होऊन जातो त्यावेळी तो आपल्या परमेश्वराशी सातत्याने अनुसंधान ठेवू शकतो आणि त्याची प्राप्ती अतिशय सहजपणाने करून घेऊ शकतो.
म्हणूनच आपल्या गुरुने जे आपल्याला नाम दिलेलं आहे ते आपण अत्यंत श्रद्धेने तळमळीने घेऊया आणि आपल्या आनंदाला प्राप्ती करून घेऊया, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.